शिवसेनेचे रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे। रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी लढत पाहायला मिळणार आहे। आणि रवींद्र वायकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी। अखेर उत्तर पश्चिम मुंबईच्या या मतदारसंघाला शिवसेनेकडून उमेदवार मिळालेला आहे। माझ्यासोबत ज्यांची घोषणा झाली ज्यांच्या नावाची तसे आमदार आणि आता खासदार होण्याची इच्छा करून मैदानात उतरणारे रवींद्र वायकर माझ्यासोबत आहेत। रवींद्रजी, सर्वप्रथम अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा आमच्याकडनं। पहिला प्रश्न असा की खूप थोडासा उशीर झाला आणि आता 20च दिवस राहिलेले आहेत प्रचार करण्यासाठी। कशी लढत पाहता, कशी तयारी आहे तुमची? नवीन उमेदवार असतो त्याला प्रचाराला वेळ द्यावा लागतो, पण मी मुंबई महानगरपालिकेमध्ये 4 वेळा नगरसेवक होतो, म्हणजे 20 वर्ष नगरसेवक। आणि 20 वर्ष नगरसेवकामध्ये मी एज्युकेशन कमिटी, त्या एज्युकेशन कमिटीमध्ये केलेली कामं, मुलांना 27 वस्तू देण्याचं काम मी माझ्याच वेळेला केलं होतं। त्यानंतर तुम्हाला स्टँडिंग कमिटी आली, त्या स्टँडिंग कमिटीमध्ये जी काही कामं आहेत आपल्याला माहिती आहे, पाण्याच्या बाबतीमध्ये 900 MLT पाणी मी अतिरिक्त कसं मिळवायचं ते मिळून दिलेलं होतं। त्यानंतर हॉस्पिटलच्या दुरुस्ती, हॉस्पिटल बांधणे, नवीन हिंदू हृदय सम्राट ट्रॉमा केअर सेंटर इथे आपण बांधलेलं ते आहे। मेडिकल कॉलेज व्हावं म्हणून दिल्लीपासून पत्रव्यवहार मी केलेला होता त्यावेळेला, की 20 एकरची जागा WHO माध्यमातून होती, मग ती कशी इन्क्लूड करायची, ते कुपर इथलं आणि भगवती एकत्र करून आम्ही ते पत्रव्यवहार तयार केला होता। त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या ठिकाणी झालेलं आहे। तर आरोग्य, शिक्षण, बाकी जी डेफिसिटमध्ये कॉर्पोरेशन होती, मी बसलो त्यावेळेला डेफिसिटमध्ये होती, ती कॉर्पोरेशन मी जाताना 4 वर्षाच्या काळ, आणि सर्वात म्हणजे 100 वर्षाच्या इतिहासात रवींद्र वायकरला शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने 4 वेळा स्टँडिंग कमिटी मिळाली 100 वर्षाच्या इतिहासात, कारण मी काम करत गेलो होतो। आणि मग जाताना 20,000 कोटींनी प्लसची कॉर्पोरेशन झाली, म्हणजे जी तोट्यातली कॉर्पोरेशन 20,000 कोटींनी प्लसमध्ये आणल्यानंतर मला नवशक्ती पुरस्कार दिला, आचार्याद्री पुरस्कार दिले, त्यावेळेच्या मुख्यमंत्री विलासराव देशमुखच्या माध्यमातून फॅलिसिटेट केलं गेलं। त्यानंतर विधानसभेमध्ये देखील त्याच पद्धतीने मी काम केलं। विधानसभेमध्ये शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून मला मंत्री दिलं। राज्यमंत्री असताना देखील मी कशा पद्धतीने बॅटिंग विधानसभेत केलेली तुम्हाला सर्वांना माहिती आहे। त्यानंतर नियमामध्ये बदल करणं, 3C बदल करणं, 3E बदल करणं, स्लमच्या बोर्डामध्ये बदल करणं, त्यानंतर हायर एज्युकेशनमध्ये टेक्निकल शिक्षण कशा पद्धती असायचं, जुन्या पद्धतीने त्या लेथ मशीन वगैरे होत्या, तर नवीन टेक्निकने गाड्या नवीन आल्या, तर त्या पद्धतीने शिक्षण त्यांना तुमची त्याला मतदान करेल तो ब्रँड झाला। वायकर म्हणजे काम हा ब्रँड झाला। आणि 35 वर्ष अविरत सेवा, म्हणजे 4 वेळा नगरसेवक, 3 वेळा आमदार, ही अविरत सेवा झाल्या कारणाने वायकर हा काम हे दिसतं। आणि तुम्हाला माहिती आहे, पहिल्या टर्ममध्ये ह्या मातोश्री क्लब बांधलेला आहे, पहिल्या टर्ममध्ये 97ला, की जो नगरसेवक पहिला येतो तो शिकण्यामध्ये वेळ जातं, पण मला दूरदृष्टी होती, त्या अनुषंगाने मी कामं केलेली आहेत। पण तुम्ही म्हणता वायकर हा ब्रँड, त्यामुळे प्रचाराला जास्ती वेळ पाहिजे हे चुकीचं आहे। ते नवीन झालेला आहे म्हणतात, माझा प्रचार ऑलरेडी 35 वर्ष झालेला आहे। कॉन्फिडन्स आहे तुमचा, पण हे ओव्हर कॉन्फिडन्स ठरणार नाही, कारण ओव्हर कॉन्फिडन्स नेहमी घातक असतं। एक लक्षात ठेवा, उमेदवार जर नवीन असेल तर तो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्याचा चेहरा दिसणं, की त्यांनी केलेली बॅकग्राऊंड लोक पाहण्यासाठी। पण माझी बॅकग्राऊंड ही ऑलरेडी आहे ना 35 वर्षाची कामाची, मी कामाचीच म्हणतोय। पण तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणालात की वायकर हा ब्रँड झालेला आहे। वायकर हा ब्रँड कामाचा, पण हा वायकर हा ब्रँड डेव्हलप झाला जेव्हा तुम्ही शिवसेनेमध्ये होता। शिवसेनेमध्येच आहात, पण आता शिवसेना वेगळी आहे, ठाकरे परिवारासोबत आपण होतात, म्हणून तो ब्रँड तुम्हाला एस्टॅब्लिश करण्यामध्ये मदत झाली, हे तुम्ही मान्य कराल। पण आज त्या ठाकरे परिवाराचं नाव किंवा साथ तुमच्यासोबत नाही आहे, तर ते कठीण नसेल? एक लक्षात ठेवा, आम्ही शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिलदार, 1974 पासून मी शिवसेनेत आहे। 74 ते आता म्हणजे 50 वर्षापासून आहे मी, आज नाही ना शिवसेनेत। शिवसेना प्रमुखांबरोबर रात्रंदिवस आम्ही त्यावेळेस 74 पासून काम केले, म्हणजे मी नवीन SSCला असल्यापासून मी काम करतोय, म्हणजे सामाजिक कारकीर्द माझी 50 वर्षाची आहे। त्यामुळे शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद, शिवसेना प्रमुखांना नाव कोणाचं आहे? बाळासाहेब ठाकरे साहेबच ना, मग त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद म्हणजे त्यांचे आशीर्वाद। पण आज उद्धव ठाकरे नसतील ना, त्यांचे तुमचे खूप मधुर संबंध होते, पारिवारिक संबंध होते, आज ते तुमच्या विरुद्ध असणार आहेत, तुमच्या विरुद्ध प्रचार करणार आहेत। असून दे ना, मी त्यांच्याबरोबर होतो, चांगली कामं केली, त्यांच्या सहकार्याने देखील केली। आणि आत्ता जरी राजकारणात हा बदल नेहमीच होतो,
कोण कुठे राजकारणात, आत्ता तर राजकारण आहे, उद्या कसं असेल हे सांगू शकत नाही. त्यामुळे राजकारणात आत्ताचा दुश्मन उद्याचा दोस्त असतो, उद्याचा दोस्त आत्ताचा दुश्मन असतो. भविष्यात एक व्हाल असं परत का? असं मी विधिलिखित काही सांगू शकत नाही. विधिलिखित हा विधाता घडवत असतो आणि तो काय घडवेल हे मी सांगू पाहिजे शकतो. तुम्हाला वाटतं घडलं पाहिजे असं? विधिलिखित चांगलंच घडलं पाहिजे. माझ्या बाबतीमध्ये देखील एक उदाहरण होईल ते. आणि सर्व जाणता तुम्ही की हे जे घडवतो तो देव घडवतो आणि देव चांगल्यासाठी घडवतो असं मी समजतो. म्हणजे प्रश्न असा आहे वायकर साहेब माझा, की आता तुम्ही शिवसेनेत आलात, एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकार केलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळेस आलात तेव्हाच ही कमिटमेंट झाली होती की तुम्हाला खासदारकी लढावी लागेल, चर्चा झाली होती? कारण जे ठाकरे गटाचे नेते ते वारंवार म्हणतात की वायकरांवर दबाव होता म्हणून त्यांना जावं लागलं, ईडीचे केसेस होते, EOWचे केसेस होते म्हणून जावं लागलं. ते मनानं गेले नाही आहेत, दबावाखाली गेलेले आहेत. पण तुम्ही म्हणताय की आता शिवसेनेचा झेंडा घेऊन एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारत तुम्ही मैदानात उतरताय, म्हणून आत्ताची परिस्थिती काय? खरं म्हणजे दिल्ली हे मी स्वप्न कधी बघितलंच नव्हतं. दिल्ली हे स्वप्न माझं नव्हतं. मला महाराष्ट्रातच काम करायचं होतं. म्हणूनच म्हटलं ना की विधिलिखित काही घडू शकतं, राजकारणात काही घडू शकतं आणि तो घडवणार आहे. तो काहीतरी चांगलं माझ्या आयुष्यामध्ये की समाजामध्ये चांगलं करण्यासाठी घडवणार असेल तर त्याने घडवलेलं आहे. पण अनिल परबांचा मी मुलाखत त्यांची घेतली, ते म्हणाले होते की वायकरांना उमेदवारी शिवसेनेने द्यावीच, म्हणजे कीर्तीकर विरुद्ध वायकर ज्यावेळेस होईल त्यावेळेस खरी शिवसेना कोणाची हे 4 जूनला स्पष्ट होईल. आता कायद्याने खरी शिवसेना कोणाची आपल्याला माहिती आहे, धनुष्यबाण कोणाचं काही माहिती आहे. त्यामुळे आता जे घडेल ते विधिलिखित असेल आणि 4 तारखेला दिसून येईल. पण ठाकरे गट तुमच्या विरुद्ध ताकदीनं उभं राहणार ना, कारण ज्या प्रकारे तुम्ही गेलात तर तुमचा पराभव करण्याचा एक माइंडसेट घेऊनच सगळे ते करतील. प्रामुख्याने ज्या वेळेला आपण युद्धामध्ये उतरतो त्यावेळेला जिंकण्याच्याच उमेदीने उतरायचं असतं आणि मी तसं अपयश पाहिलेलं नाही आहे आणि 60 टर्म केलेले आहेत. त्यामुळे कामाच्या रूपाने लोक हे देतात, शिक्षणाच्या रूपाने तुम्हाला मतदान करतात. तुम्ही केलेली कामाने पुढे काय करणार कामं आहेत ते दिसतं. त्यामुळे लोकसभेत मी लाचच्या बाकावर बसायला जाणारा नाही आहे. तर पहिला बाक मिळेल किंवा दुसरा बाक मिळेल त्याच्यावरती जाऊन माझा महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणं, मुंबईसाठी ज्या काही सिव्हिल एव्हिएशनचा प्रश्न असेल, कुंफांचा प्रश्न असेल, फॉरेस्टचा प्रश्न असेल, जे जे प्रश्न केंद्राच्या माध्यमात आहेत ते बोलणारा प्रतिनिधी आहे, काम करणारा प्रतिनिधी आहे. न शिकलेला प्रतिनिधी नाही आहे, मॅच्युअर्ड प्रतिनिधी आहे. तो तिथे जाऊन आवाज उठवेल आणि तेव्हा लोकसभेत तुम्हाला माहिती आहे विधानसभेमध्ये देखील आता तुम्ही जेव्हा आपला कॅमेरे लावले त्यावेळेला तुम्ही सर्व जनता बघते ना, त्यामुळे तिथे देखील बघेल ना की लाचच्या बाकावर कोण बसलेला असतो आणि पुढच्या बाकावर कोण विश्वास आहे म्हणजे तिथे झालंच. 100 भाजपची साथ मिळणार का? आता मोर्जी पटेल पण आले तुम्हाला इथे शुभेच्छा देण्यासाठी. हो नक्कीच, नमस्कार. भाजपाची पूर्ण साथ मिळणार आणि त्याच विश्वासाने माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांचं नेतृत्व घेऊन त्या लोकसभेमध्ये चांगलं काम करण्याचं देखील मला संधी मिळणार. पण लढाई खूप टफ आहे, कॉन्टेस्ट टफ आहे. कीर्तीकरांचे चिरंजीवच आहेत, त्यांच्यावरतीही ईडीचा दबाव आहे म्हणतायत, केसेस आहेत, पण ते म्हणतायत मी झुकणार नाही, मला आत टाकलं तरी आतनं निवडणूक लढीन. आणि ते म्हणतात की तुमच्यावर दबाव होता म्हणून तुम्ही गेलात आणि निवडणूक लढता. आता त्यांच्यावरती दबाव होता नव्हता हा त्यांचा प्रश्न आहे. माझ्यावरती दबाव होता, काय होता हे सर्व तुम्हाला माहिती आहे आणि त्या पद्धतीने अशा दबावाला मी कधी भीक घातली नाही आहे. मी ईडीला देखील सामोरं गेलेलो आहे, EOWला देखील सामोरं गेलं आणि कोर्टाला देखील सामोरं गेलं आणि कोर्टामध्ये मला मुंबई महानगरपालिकेने जे काही आरोप हे केले होते ते सर्व मागे घेतलेले आहेत कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने. त्यामुळे कोणताही आरोप माझ्यावरती नाही आहे. मग शेवटचा प्रश्न, काय मार्जिन पाहता? 2-2.5 लाखाचं मार्जिन कीर्तीकरांचं होतं. आता कीर्तीकर हे शिवसेनेचेच उमेदवार होते, 2,60,000 मतांनी ते जिंकून आले होते. त्यांच्यापेक्षाही जास्त मतांनी कीर्तीकर साहेब देखील माझ्याबरोबर आहेत ना, 100. चिरंजीव समोर आहे म्हणून. चिरंजीव असलं तरी ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे कौरव पांडवांचं युद्ध झालं त्यावेळेला अर्जुनाच्या समोर देखील त्यांचे सखे सोयरेच होते. त्यामुळे आता लढायला गेल्यानंतर ही इलेक्शन आहे आणि इलेक्शनमध्ये जिंकण्याच्याच ह्याने लढणार पण आणि जिंकणार पण. उद्धव ठाकरे तुमच्यावर तर प्रचार करू शकतात तुमच्या मतदार. आता आपण विरोधी आल्यानंतर ते प्रचार करणारच, त्याबद्दल का वादच नाही आहे. पण मी मात्र माझ्या कामाच्या रूपाने माझा प्रचार करणार. धन्यवाद. तर तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडनं वायकर साहेब. तर रवींद्र वायकर एका विश्वासानं इथं व्यक्त होताना की यावेळेस पुन्हा एकदा शिवसेनेचा खासदार या भागात होईल. मात्र गजानन कीर्तीकरांच्या नंतर त्यांची टर्म असेल आणि दिल्लीत जाऊन देखील ते विधानसभेत सारखंच काम चांगलं करतील आणि मुंबईचे प्रश्न मांडतील. कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर, ABP माझा,
मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.